नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. पेपर आपण संडेला घेतलेला आहे, तो आता कव्हर करूया. ठीक आहे. तत्पूर्वी आपण या सेशनला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही एकदा जोरदार लाईक होऊ द्या आणि इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत पटापटा शेअर करा. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 1 बघा. क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय आहे तिथे की एका महाविद्यालयात 100 विद्यार्थ्यांना सरासरी 50 गुण मिळाले, परंतु फेर तपासणीनंतर असं आढळले की एका विद्यार्थ्याला 69 ऐवजी 87 गुण जास्त. आता मला सांगा 69 किती द्यायला पाहिजे होते? 69, पण दिला किती? 87. म्हणजे हे जे एक्स्ट्रा आहे तुमचं 87 ते त्यामधून तुमचं 69 जर वजा जर केले, मग आता हे जे एक्स्ट्रा तुमचं येत आहे, जे काही 18 मार्काचा तुमचा तिथे एक्स्ट्रा दिला ते जास्तीचं होतं. ते पण ते किती जणांमध्ये जास्तीचं? 100 जणांमध्ये जास्तीचं होतं, म्हणून डिवायडेड बाय काय करायचं? 100. मग हे जेवढं तुमचं आन्सर येतं 0.18 हेच वाढ झाली. ऍक्च्युली हे वाढ नको व्हायला पाहिजे होती, म्हणून तुम्ही डायरेक्टली जुनी सरासरी किती आहे तुमची? 50 वजा तुमचं हे एक्स्ट्रा एक्सेस झालं, हेच तर चुकीचं आहे. म्हणून इथं तुमचं काय 0.18 जर मायनस जर केले 19.82 असं डायरेक्टली उत्तर तुम्हाला इथे सापडणार आहे. समजत आहे? या टाईपचं क्वेश्चन जर नवीन आणि आपण सोडवण्याचा पद्धत सुद्धा जबरदस्त वाटली असेल तर नक्की लाईक करा. ठीक आहे. ओके, देन नेक्स्ट. पुढे जर आपण त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघितला, एका माणसाला 5 मुले होती. जेव्हा त्यांचे सरासरी वय 10 वर्ष होते तेव्हा 5 वर्ष वयाचे त्यातील एक मूल मेले. एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर 4 वर्षांनी जिवंत मुलांची सरासरी किती? आता क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन 2 मध्ये निश्चितपणे काय म्हणतात बघा. ओके, पहिल्यांदा 5 मुले होती, त्यांची सरासरी वर्ष 10 म्हणजे सेकंदरीत किती? 50 वर्ष होणार. ओके, क्लिअर. यापैकी एक मुलगा 5 वर्षाचा मुलगा मरण पावला, म्हणजे 50 वजा 5 म्हटलं तर उत्तर काय? तर 45 वर्ष. अशा पद्धतीने आता 45 वर्ष किती जणांचे? 4 जणांचे. 4 जण. ठीक आहे. देन पण किती वर्षानंतर म्हणताय? आता मला सांगा किती वर्षानंतर? 4 वर्षांनी जिवंत मुलाचे. आता मला सांगा प्रत्येक जण 4-4 वर्षांनी वाढणार. 4 जण आहेत तर 4 गुणीला तुमचं काय होणार? 4 म्हणजे 16 वर्ष इन्क्रीज होणार. म्हणजे 16 वर्ष यामध्ये जर आपण पुटअप जर केले तर टोटल किती होते? 61 वर्ष. हे 4 जणांचे आहे. यांची सरासरी जर काढायची असेल तर काय करावं लागेल? 61 भागीला तुम्हाला काय करावं लागेल? 4. म्हणजे 4 म्हणजे 1560 आणि देन त्याच्यानंतर राहिले किती? 1/4. अशा पद्धतीने एवढं तुमची त्यांची सरासरी येत आहे. 15 वर्ष 1/4 असं ऑप्शन कोणता? ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मेंटेन करता येणार. ठीक आहे. देन नेक्स्ट. आता पुढं खालीलपैकी सर्वात जास्त व्याजाचा दर कोणता? बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय म्हणताय? क्वेश्चन 3. आता मला सांगा मित्रो जरा, आता खालीलपैकी कोणता दर जास्त कमी अशा पद्धतीने आहे? तर दर शेकडा अशा पद्धतीने आहे. मला सांगा दर महिन्याला 2. ठीक आहे. महिन्याला तुमचं 2 रुपये या पद्धतीने म्हटलं, महिन्याला रुपये. 100 रुपयावर जर विचार जर केला आपण 100 रुपयावर. ठीक आहे. देन मग 100 रुपयावर जर विचार केला तर दर महिन्याला. ठीक आहे. महिन्याला म्हणजे इथं महिन्याला इथं आपण कन्सिडर करू महिन्याला 2 रुपये. तर तुमच्या वर्षाला किती होणार? 12 महिन्यात. एका महिन्यात 2 रुपये तर 12 महिन्यात किती? 24 रुपये. त्याच्यानंतरचा दुसरा बघा. 100 वरच तुमचं काय? 1 रुपयाला 1 महिन्यात 1 पैसा. 1 रुपयाला एका महिन्यात किती? 1 पैसा. तर तुमचं 12 महिन्यात म्हणजे देन 1 रुपयाला मग 100 रुपयाला किती होणार? 100 म्हणजे 1 पैसा म्हणतात. 100 रुपयाला किती होणार? 1 रुपये. किती रुपये? 1 रुपये महिन्याला. ठीक आहे. पण 100 रुपयावर आहे बरं महिन्याला. आणि देन
त्याच्यानंतर मला सांगा आता वर्षाला जर म्हटलं तर इथे काय होणार 12 रुपये. क्लिअर. ओके. देन एका महिन्याला 1 रुपया, तर 12 महिन्याला 12 रुपये. देन मग आता लक्षात घ्या, देन 6 महिन्याला म्हणताय, दर 6 महिन्याला दर शेकडा 8 रुपये. आता मला सांगा 6 महिन्याला 8 रुपये म्हणताय, हा 100 वरच घेऊया आपण. तर इथे 6 महिन्याला 6 महिन्याला एका वर्षाला किती होणार तुमचं, देन त्याच्यानंतरचा 8 दुने 16 रुपये. क्लिअर. देन पुढचा जर विचार जर केला तर देन डी ऑप्शन, दर साल दर हजारी 250. दर साल दर हजारी म्हणताय, आपण इथं महिन्याला या पद्धतीने विचार करताय, महिन्यावरून तुमचा इथं वर्षाचा विचार करताय. ठीक आहे. देन मग आता इथे जर विचार जर केला तर हजार मागे, आता बघा 1000 रुपयावर किती, 1000 रुपयावर किती 250, 1000 रुपयावर 250, तर आपण 100 वरचा विचार करताय, 100 म्हणजे किती. ठीक आहे. मग आता इथे देन 0 0 गेट कॅन्सल, देन त्याच्यानंतर इथला एक 0 गेट कॅन्सल, म्हणजेच काय होणार सांगा बरं, एक्स बरोबर काय होत आहे 250 भागीला किती होत आहे 10, 10 गेट म्हणजे 0 0 गेट कॅन्सल, म्हणजे एक्स बरोबर 25 रुपये. म्हणजे नंतरचा जो आहे 100 रुपयावरच ते किती महिन्याला तुमचं एका वर्षाला किती रुपये भेटताय, मग तुमचं 25 रुपये. तर मला सांगा तुमचं प्रिन्सिपल म्हणजे तुमचं मुद्दल सारखं आहे, मुद्दल सारखं असताना तुम्हाला सर्वात मोठा म्हणजे जास्त रुपये कशामुळे भेटताय, कोणत्या ऑप्शनमुळे, ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तुमचं काय येणार, दर साल दर हजारी 250 रुपये. यानुसार तुमचं या प्रश्नाचं उत्तर काढायचं होता. जरा थोडं वेगळा पॅटर्नचा आहे, परंतु तुम्हाला इथे मेंटेन करणे अत्यंत आवश्यक आहे. क्लिअर. मग ओके. देन जाऊया आता नेक्स्ट, म्हणजे ऑप्शन 4 इज अ करेक्ट आन्सर. देन क्वेश्चन नंबर कोणता आहे बघा, क्वेश्चन नंबर 4 बघा. आता क्वेश्चन 4, क्वेश्चन 4 मध्ये बघा काय म्हणताय, एका थैलीत 1 रुपया 50 पैसे व 25 पैसे. 1 रुपया म्हणजे आपण 100 पैसे घेऊया, 100 पैसे, आणि देन 1 रुपया, देन पुढं 50 पैसे, देन 25 पैसे. ठीक आहे. आता जेव्हा जेव्हा तुम्हाला इथे म्हणताय प्रमाण, आता नाणीचं रेशो किती आहे, नाण्यांचा रेशो म्हटलं तर देन 5 6 8, तर हे रेशो झाले. परंतु नाणीच म्हटलं तर आपण येथे एक्स न मल्टिप्लिकेशन जर केला तर एवढे नाणी असतील. तर या दोघांचा असं गुणाकार करून, या दोघांचा गुणाकार करून, या दोघांचा गुणाकार केला आणि देन त्याच्यानंतर प्लस केला, तर टोटल अमाऊंट निघणार किती, टोटल अमाऊंट, तर 100 गुणीला काय होणार 5x, सर्व पैशामध्ये कन्सिडर, प्लस काय होणार 50 गुणीला काय होणार 6x, प्लस काय होणार 25 गुणीला काय होणार 8x. अशा पद्धतीने जर व्यवस्थित जर विचार जर केला तर शेवटी तुमचा किती टोटल त्याच्याकडे अमाऊंट किती आहे, एकूण 420 रुपये. आता हे सर्व रुपयात झालं म्हणजे पैशात झालं, तर याला सुद्धा पैशात करणे म्हणजे तुम्हाला 100 न गुणावं लागेल. ठीक आहे. देन यामध्ये बघा आता 5 गुणीला म्हणजे 500x, प्लस काय होणार तुमचं 6 पंचे 30, आणि देन 300x, देन त्याच्यानंतर इथे किती 25 60 किती होतं 200x. अशा पद्धतीने 420 गुणीला 100. ओके. देन या सर्वांची टोटल केली तर काय होणार तुमचं 1000x बरोबर काय होत आहे, हा, देन त्याच्यानंतर 3 0. ठीक आहे. 1 2 3 1 2 3 म्हणजे एक्स बरोबर काय होत आहे तुमचं 42. आता तुम्ही इकडचं तिकडे न्याल, देन त्याच्यानंतर कॅन्सल करा, एवढं विचार नाही करायचा, डायरेक्टली इथं माहिती आहे ना तो तिकडे जाऊन भागाकार होते, इथल्या इथं काढून टाकू. म्हणजे एका रेशोची व्हॅल्यू किती आली तुमची 42, तर तुम्हाला विचारत काय आहे 50 पैसे. 50 पैसे बरोबर 50 पैसे विचारताय ना, देन 50 पैसे म्हणजे 6चे रेशो, डायरेक्टली इथे तुम्ही 6 ने जर गुणले तर तुमचा साइन दुने 12, नाचा एक 24 ने काय होतं 25, म्हणजे डायरेक्टली फायनली आन्सर किती 252 इज अ करेक्ट आन्सर. काय ना 252. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर राहणार आहे तिथे. ओके. देन नेक्स्ट आता बघा क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन 5 काय म्हणताय, समभुज त्रिकोणाची उंची, समभुज त्रिकोणाची उंची बरोबर समभुज त्रिकोणाची
उंची बरोबर काय √3/2 इंटू बाजू असा तुमचा तिथं फॉर्म्युला आहे. आता बाजू काय देऊन आहे √3 गुणिला काय होणार 2 इंटू √3 देऊन आहे. तर 2 2 गेट कॅन्सल, √3 इंटू √3 रूट गेट कॅन्सल, किंवा तुमचं तसं √3 इंटू √3 जर केलं तर आपण इथे a/b म्हटलं तर 3 गुणिले 3 एका रूटमध्ये घेऊ शकतो. रूटमध्ये 9 म्हटलं नाही तरी डायरेक्टली गेट कॅन्सल होते. कारण कसं आहे रूटचा पॉवर 1/2 रूटचा पॉवर 1/2 1/2 1/2 दोन्ही मिळवलं तर काय होणार 1 होणार. कोणत्या अँगलनं जर तुम्ही विचार जर केला तुमचे कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर डेफिनेटली उत्तरापर्यंत जाता येईल. म्हणून तुमचं उत्तर 3 म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता येणार ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. ओके देन त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 बघा काय म्हणताय तिथे की 17.28 भागिला झेड. देन त्याच्यानंतर काय म्हणताय 3.6 गुणिला 0.2 बरोबर इकडे तुमचं 2. तर झेड इज इक्वल टू काय. तर मला सांगा यार 17.28 जैसे ते मेंटेन राहील आणि डिवायडेड बाय काय होणार झेड बरोबर. आता लक्षात घ्या या डिवायडेडला आपण काय लिहू शकतो हा इकडे भागाकारात या पद्धतीने लिहू शकतो. कारण हा इकडे जाऊन कुठं होणार गुणाकारात 2 गुणिला 3.6 गुणिला काय होणार 0.2. मग आता एक काम करूया 17.28 जैसे ते मेंटेन करू याला इकडे पलटवू आणि त्याच्यानंतर याला इकडे पलटवू म्हणजेच काय होणार सांगा बरं 2 गुणिला 3.6 गुणिला काय होणार 0.2 आणि बरोबर काय होणार झेड. ठीक आहे. देन 17.28 आता बघा इथे लक्षात घ्या. देन पॉईंट नंतर 2 स्थान 1 2 उडाले डायरेक्ट आपल्याला हे एवढं माहितीच पाहिजे. देन गुणिला काय होणार तिथे मग 36 गुणिला 2. ठीक आहे. मग आता इथं पंचायत आली एक किती होत आहे बघा 10 आणि 18 म्हणजे 9चा भाग जाणार. कसं माहिती पाहिजे मित्र तेव्हा कुठं तर आपल्याला डायरेक्टली येणार. ठीक आहे. तर 9चा भाग जाणार 9 इथं काय होणार 9 1 9 8 राहिले म्हणजे 9 9 81 आणि देन राहिले 1 आणि 9 2 18. ठीक आहे. मग आता इथं 9 चौक किती होत आहे 36. मग 192 भागीला काय होणार तुमचं इथे जर 4 2 8 8 2 16 अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. मग 16चा डायरेक्टली भाग जाते का बघा तेवढं माहिती नसेल तर तुमचा डायरेक्टली 2चा भाग देता येईल. तर 16 1 16 ते 3 16 2 32 म्हणजे फायनली आन्सर किती 12 वेळा पूर्ण भाग चालला. म्हणजे कॅल्क्युलेशन जर तुमचा फास्ट जर असेल डेफिनेटली उत्तरापर्यंत लवकर जाता येईल. तर लक्षात घ्या या टाईपचे क्वेश्चन येणार पुन्हा आगामी भरतीत डेफिनेटली लक्षात ठेवणे आवश्यक राहील. ओके देन आपण क्वालिटी क्वेश्चन तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. हेच क्वेश्चन तुम्हाला रिपीट होतील किंवा याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला फायनल पेपरमध्ये पाहायला भेटणार आहे. म्हणून निश्चितपणे तुम्ही आपल्याला फॉलो करत राहा आणि इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि तुम्ही लाईक केले नसणार तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे असं जबरदस्त तुमचे जे काही क्वेश्चन पॅटर्न आहे ते सर्व तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. ओके देन नेक्स्ट पुढे जर विचार जर केला तर बघा क्वेश्चन नंबर 7. 2 स्थानकातील अंतर 540 असून अ स्थानकावरून सकाळी 8:30 वाजता सुटलेल्या गाडीचा वेग ताशी 60 किमी असेल व त्याचवेळी ब स्थानकावरून सुटलेल्या गाडीचा वेग ताशी 75 किमी असेल तर त्या गाड्या किती वाजता. आता बघा दिशा कशी आहे यांची अपोजिट. एक ए वरून निघत आहे एक बी वरून निघत आहे. जेव्हा अपोजिट दिशा असते वेग जर 2 2 देऊन आहे तर तुमचं अपोजिट म्हटलं तर विरुद्ध दिशा. मग विरुद्ध दिशेने असेल तर वेगांची काय होते बेरीज होत असते. मग आता तुमचा डिस्टन्स मग टाइम एकाच टायमेला निघाले समजत आहे का म्हणजे 8:30 वाजताच निघालाय म्हणजे टायमिंग मधला फरक नाही. मग भेटण्याची वेळ बरोबर लक्षात घ्या 540 डिस्टन्स अंतर भागीला काय असते विरुद्ध दिशा म्हणून वेगांची बेरीज.
तर अंतर किती आहे 540 आणि डिवायडेड बाय 2 किती आहे 60 अधिक किती 75. तर यांची टोटल जर केली तर 540 डिवायडेड बाय 135. मग आता बघा लक्षात घ्या इथे जर तुमचा इथे व्यवस्थित जर 5चा जर भाग जर दिले तुम्ही 5 दुने 10 आणि 5 7 35. ठीक आहे. देन त्याच्यानंतर इथे लक्षात घ्या पुन्हा इथे काय 5 1 5 आणि 0 5 8 40. ठीक आहे. देन मग आता 27चा भाग किती वेळा भाग चालला इथे 4 वेळा आणि 27 चौक किती होतं 108 म्हणजे 4 तास. 4 तासानंतर ते गाड्या एकमेकींना भेटतील. मग 4 तासानं किती वाजता म्हणताय तर वाजता म्हटलं तर पहिली गाडी किती वाजता निघाली होती 8:30 ला आणि देन त्याच्यानंतर 4 तासांनी म्हटलं तर 4:00 म्हटलं तर 03 आणि देन इथं 8 आणि 4 12 म्हणजे 12:30 वाजता ते गाड्या एकमेकांना भेटणार आहेत. ओके क्लिअर. हा लक्षात ठेवा जर ऑपोजिट दिशा जर असेल तर वेगांची काय होते बेरीजच तिथे होत असते. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये बघा अमितने आपल्या पगाराच्या 3/5 हिस्सा घरी दिला. क्वेश्चन नंबर 8. आता जेव्हा जेव्हा तुमचा अशा पद्धतीने हिस्सा वगैरे येणार तेव्हा तेव्हा आपण एक तर लसाई मेथड नाही तर डायरेक्टली त्या पद्धती मोठी संख्या जरा विचार करून 100% किंवा 100 आपण कन्सिडर केला 100 भाग त्यापैकी 100 पैकी 3/5 100 पैकी 3/5 हे जे आहे ते कोणासाठी दिलंय घरी. कुठे दिलाय घरी. ठीक आहे. देन घरासाठी तर मग म्हटलं इथं 20 5 दुने 10 10 म्हटलं तर 2 20 20 त्रिक 60 मग घरच्यासाठी 60 रुपये गेले. देन त्याच्यानंतरचा 60 भाग इथे. मग आता उरलेल्या हिश्श्यापैकी शेतीसाठी आता मला सांगा उरलेले किती मग आता उर्वरित किती यावरून उर्वरित 100 पैकी 60 वजा जर केले आपण 100 वजा 60 म्हटलं तर 40 या 40 पैकी अर्धे अर्धे म्हटलं तर 20 उर्वरित उरलेले निम्मा भाग मुलाला दिला. मुलाला किती मग याचे अर्धे म्हटलं तर काय होणार डायरेक्टली 40चे अर्धे 20. देन त्याच्यानंतरचं काय पुन्हा आणि बाकीची रक्कम पोस्टात निम्मा खर्च शेतीला म्हणता इथे शेतीला. ठीक आहे. शेतीसाठी किती आणि या उर्वरित या भागातून आता मला सांगा 20 अधिक 60 80 खर्च झाले बॅलन्स तुमचे 20 त्या 20 पैकी 20च्या अर्धे म्हणते 1/2 हे कोणाला दिलंय म्हणजे मुलाला दिलंय. मुलाला किती दिलंय मग 1/2 म्हणजे 10% आणि बॅलन्स किती आता 60 20 आणि 10 एकंदरीत 90 खर्च झाले. उर्वरित किती आहे उर्वरित फक्त 10 आहे आणि हे 10 म्हणजे पोस्टात टाकलेले किती रुपये आहे सांगा बरं 600 रुपये. तर आपण टोटल किती कन्सिडर केली ती 100% इज इक्वल टू काय म्हणजे 100 इज इक्वल 0 0 गेट कॅन्सल हा 1 0 इकडे x बरोबर किती होणार 6000. अशा पद्धतीने तुमचं डायरेक्टली उत्तर येणार जो की ऑप्शन क्रमांक कोणता मेंटेन केलाय ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन नेक्स्ट त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 9. तर बघा क्वेश्चन नंबर 9 या टाइपचे क्वेश्चन 10 + 4 डिवायडेड बाय 3 + 1 डिवायडेड बाय 2 + 1/5. जेव्हा या टाइपचे क्वेश्चन येणार आपण बॅचमध्ये व्यवस्थित घेतलेलेच आहे तर तुम्ही जे खालचे जे तुमचे पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे त्यांच्यामध्ये इथं सॉल्व्ह करणे आवश्यक आहे. वरचे जैसे थे आपण मेंटेन करतो 3 अधिक बघा 5 दुने 10 10 अधिक 1 11 पण हे 11 वरती राहणार त्याच्या खाली कोण येणार 5. ठीक आहे. हा तुमचा जो आहे 1च्या खाली हा पूर्णपणे येत आहे 11/5. मग आता तुमचं इथे माहिती आहे हा 5 तुमचा वरती जाऊन 1 सोबत गुणाकार करणार 10 अधिक 4 भागीला काय होणार तुमचा 3 अधिक 1 गुणिला 5 आणि भागीला काय होत आहे 11. मग यांच्यामध्ये पुन्हा ते क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 10 अधिक काय होत आहे 4/5
11 त्रिक 33, 33 न 3 किती होतं 38, 38 भागीला काय होत आहे 11, पुन्हा 11 वरती जाणार म्हणजेच उत्तर काय होणार सांगा बरं आता. देन त्याच्यानंतर 10 अधिक 4 गुणीला किती 11 आणि भागीला किती होत आहे 38. आणि देन त्यानंतर जर इथं विचार जर केला तर बघा आता, ठीक आहे. तर आता इथे बघा यांच्यामध्ये भाग तिथे जाणार आहेत. बे दुने 4 आणि 19 दुने 38 म्हणजेच काय होत आहे 19 गुणीला 10 किती होतं 190 अधिक 11 दुने किती होते 22 म्हटलं तर तुमचं उत्तर काय होणार 212. पण इथं डिवायडेड बाय तुमचं काय होणार 19चं 19 मेंटेन होत आहे म्हणजे उत्तर काय होणार 212 डिवायडेड बाय 19 असं जो ऑप्शन आहे तो तुमचं उत्तर येणार, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग तुम्हाला स्पीड वाढवावं लागेल, कधी कधी कॅल्क्युलेशन लेवल जास्त असते आणि त्या कंडिशनमध्ये तेवढ्या अँगलला तुम्हाला सोडवावं लागेल. ओके. देन नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 10 10वा. क्वेश्चन 10 मध्ये काय म्हणताय बघा आता. चिकन मातीपासून बनवलेले एका शंकूची उंची 24 सेंटीमीटर आणि पायाची त्रिज्या 6 सेंटीमीटर, त्याचा आकार बदलून गोळा तयार केला तर गोळ्याची त्रिज्या काय. आता दोन आपल्याला ते सेमच आहे त्याच भागापासून ते, मग शंकूचे घनफळ बरोबर गोळ्याचे घनफळ ठीक आहे. शंकूचे घनफळ म्हणजे किती मग 1/3 पाय आर स्क्वेअर एच देन 4/3 पाय आर क्यूब. ठीक आहे. देन इथं R1 असं या पद्धतीने मेंटेन करू एच. तर मला सांगा 1/3 3 गेट कॅन्सल, पाय गेट कॅन्सल, इथं 6चा वर्ग आणि देन इथं काय होतं तुमचं 24 होत आहे गुणीला काय 24. इथं 4 गुणीला काय आरचा आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. आर क्यूब. ठीक. देन मग आता आर क्यूब बरोबर इथे काय होतं हा 4 इकडे गुणाकार तो इकडून काय होणार भागाकार 6चा वर्ग देन त्याच्यानंतर काय 24 भागीला किती होत आहे 4, 4चा भाग इथं 6 वेळा जाणार म्हणजे काय होणार 6चा एकंदरीत क्यूबच होणार आहे. आता मला सांगा इंडायसिसला इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे, 2 अधिक 1 काय तर 3 म्हटलं तर आर क्यूब. मग आता तुमचं क्यूब गेट कॅन्सल, आर इज इक्वल टू काय 6 सेंटीमीटर की मीटर जे काय आहे ते सेमीच म्हणताय तर तुमचं 6 सेंटीमीटर असं तुमचं आरचं उत्तर. त्रिज्याची उत्तर येणार आहे, त्या गोळ्याची त्रिज्या किती येणार 6 सेंटीमीटर असायला पाहिजे तेव्हाच ते त्यापासून बरोबर येणार आहे. क्लिअर. मग ओके. देन नेक्स्ट आता बघितलं तर बघा आता त्यानंतरचा 11वा क्वेश्चन जरा तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे, डेफिनेशनचाच पार्ट आहे. तर जीवा काय म्हणतात बघा. वर्तुळावर कोणतेही 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडास, आता बघा लक्षात घ्या या टाईपनं मध्यंतरी गेलं तर त्या 2 बिंदू ही एक बिंदू या ए बी ला जर आपण काय म्हणतो आपण याला म्हणतो जीवा. काय म्हणतो जीवा. ठीक आहे. तर आता सर्वात मोठी तुम्हाला दुसऱ्यांदा पुन्हा एक क्वेश्चन असं विचारेल बघ आता जीवा सर्वात मोठी जीवा कोणती राहते व्यास राहते, कारण मध्यबिंदूतून 1 पॉइंट ए टू बी ही सर्वात मोठी जीवा राहते, ही याला काय म्हणतात व्यास. मग आता पुढच्या वेळेस कधी तुमचा अशा पद्धतीने क्वेश्चन येणार ही 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडास तुमचा जीवा म्हणतात, परंतु सर्वात मोठी जीवा कोणती असते म्हटलं तर व्यास ही सर्वात मोठी जीवा असते. ठीक आहे. देन त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 तसं कॅल्क्युलेटिव्ह असं काही नाही, डायरेक्टली तुम्हाला थोडं लक्षात जर आलं तर आपण उत्तरापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतो. तर बघा आता काय म्हणताय तिथे एका दुकानदाराने 10 वस्तूंच्या खरेदी 1 वस्तू मोफत. आता मला सांगा 1 वस्तू मोफत म्हणताय तर डायरेक्टली काय त्यांनी एकूण किती नेले असेल पूर्णपणे एकूण किती 10 तर घेतच आहे त्यांनी आणि 10 वर काय 1 फुकट भेटताय ते म्हणजेच काय जो नफा होत आहे तो एक्स्ट्रा 1 तोच तर नफा होता. नफा किती आहे तुमचा ते 1 वस्तूचा नफा आहे म्हणजे टोटली तुमचं एक तर खरेदी किंमत 10 अधिक 1 किती होतं एकूण किती होतं 11 खरेदी केलं त्याच्यावर 1 भेटताय म्हणजे तुमचं गुणीला 100 म्हणजे डायरेक्टली काय 100 भागीला 11 असं तुमचं तिथे टक्केवारी मेंटेन राहणार, जो की काही कॅल्क्युलेशन करायचं नव्हतं डायरेक्टली
ऑप्शन क्रमांक ए इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर मग ओके. देन हा क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 12. देन त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 13. एका नळाने बघा आता क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय, ए या नळाने किती 8 तासात भरताय, बी या नळाने 4 तासात रिकामी करताय. ठीक आहे. तर रिकामी करताय आणि देन त्याच्यानंतर यांची लसावी किती होत आहे तुमची 8. 8 म्हणजे इथे किती होत आहे. देन त्याच्यानंतर किती वेळा भाग चालला इथे 8 1 8 आणि देन त्याच्यानंतर इथे 8 दुने म्हणजे इथे 4 ने जर भागलं तर किती इफिशियन्सी एका दिवसाची कार्यक्षमता. परंतु ही टाकी काय होत आहे भरत आहे आणि देन ही काय होत आहे रिकामी करताय. मग तुमचं देन त्याच्यानंतरचं जर उत्तर जर आपण इथं मेंटेन जर केला तर देन 1 प्लस 1 प्लस आणि 1 मायनस म्हणजे -1 होत आहे. म्हणजे -1 इथे म्हणताय तर तुमचं एकूण टाकीची क्षमता 8 आहे वजा काय का म्हणजे डिवायडेड काय करणार -1 म्हणजे उत्तर काय ना तुमचं -8. म्हणजे दोन्ही नळे जर आपण एकाच वेळी जर ओपन जर केले तर उत्तर काय ना तुमचं किती रिकामी किती वेळा मायनस इंडिकेट काय करतं तुमचं रिकामी आणि किती तासात. बी ऑप्शन इज करेक्ट. काय येणार तुमचं मग 8 तासात. किती तासात 8 तासात. अशा पद्धतीने तुमचं तिथे उत्तर येणे अपेक्षित राहील. ओके. देन नेक्स्ट एका खानावळीत 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च 5,000 रुपये. तर त्याच खानावळीत 32 विद्यार्थ्यांचा 60 दिवसांचा खर्च किती येईल. तर क्वेश्चन नंबर 14 मध्ये आता जरा विचार करा बघा. आता इथे MDH तो फॉर्म्युला तुमचा मेंटेन राहील म्हणजे तुम्ही M1 D1 H1 अशा पद्धतीने 10 विद्यार्थी आहे आणि 10 दिवसांचा खर्च आहे किती 5,000 रुपये. जो काही खर्च तुम्ही खाली लिहिता देन बरोबर काय होणार तुमचं 32 विद्यार्थ्यांचा खर्च 60 दिवसात किती खर्च किती म्हटलं तर इथे x कन्सिडर करू. ठीक आहे. 0 0 0 0 गेट कॅन्सल आणि त्याच्यानंतर बघा पुढचा जर विचार जर केला तर बे एक बे आणि इथं 16 वेळा भाग. कारण हा तिकडे जाऊन भागाकारातच जाणार आहे हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय होतं सांगा बरं. हा x इथे मग काहीच नाही राहिलं x × 1 म्हटलं तर x आणि ते 16 गुणीला काय होतं 7 गुणीला काय होतं तुमचं इकडे 50. ठीक आहे. मग x बरोबर काय होतं सांगा बरं आता. देन इथे 16 पंचे किती होतं 80 80 म्हणजे 800 800 गुणीला 7 7 8 56 म्हटलं तर किती होणार तुमचं 5,600. असं तुमचं कॅल्क्युलेशन तिथं करता आला पाहिजे लवकरात लवकर. कारण तुम्हाला मग इकडचं तिकडे पलटवा तिकडचं इकडे आणा एवढं वेळ तिथे नसते आणि त्या डायरेक्टली आपलं उत्तरापर्यंत जाणे अपेक्षित राहणार आहे. ओके. देन नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. आता क्वेश्चन नंबर कोणता आहे हा क्वेश्चन नंबर 15. तर या टाईपच्या क्वेश्चन आपण डायरेक्टली क्रॉस मेथड न करूया. ए व बी 2-3 आहे. जर पगार आणि खर्च हे पगाराचं झालं आणि देन त्याच्यानंतर खर्च 2-5 आणि प्रत्येकाची बचत कितीची आहे 400 रुपये. तर यांची बचत किती 400 रुपये आणि यांची बचत किती आहे 400 रुपये. पण आता आपण क्रॉस मेथड न करतो म्हणजे या दोघांचा गुणाकार या दोघांचा गुणाकार त्यांच्यातली वजाबाकी किंवा या दोघांचा गुणाकार या दोघांचा गुणाकार म्हणजे 5 गुणीला 2 मायनस काय करू 2 गुणीला 3 अशा पद्धतीनं बरोबर तिकडचं काय लिहितो आपण. आता मला सांगा या दोघांमध्ये 400 400 हे तर कॉमनच आहे समजत आहे का. मग आता हे इथनं गुणाकार म्हणजे कॉमनच निघणार आहे. 2 गुणिले 400 करा 400 गुणिले 5 करा 2 कॉमन निघणार. मग डायरेक्टली कॉमन काय काढतो मी 400 आणि राहिला काय तुमचं या दोघांचा गुणोत्तरामधला फरक काढायचा 5 + 2 म्हणजे उत्तरापर्यंत जर गेलो तर 5 × 10 वजा तुमचं 6 बरोबर 400 गुणीला किती होत आहे रे तुमचं 3. मग आता सांगा इथे 10 गुणीला 10 - 6 म्हणजे 4 4 म्हणजे किती होत आहे 4000 4 रेशो म्हणजे काय होतं 400 गुणीला 3 म्हटलं सांगा 4 × 1 = 4 म्हणजे एका रेशोची व्हॅल्यू किती होत आहे 3
म्हणजे 300 रुपये एका रेशोची व्हॅल्यू येत आहे। मग आता तुम्हाला विचारत काय ते महत्वाचं आहे, काय विचारत आहे सांगा बरं। तर एचा पगार किती आहे तुमचा 2। मग आता देन त्याच्यानंतर मग इथं 2 म्हणजे किती अशा पद्धतीने आहे। मग x बरोबर 3 दुने 6 म्हणजे 600 रुपये एवढं तुमचं तिथे मेंटेन होत आहे। किती 600 रुपये, ठीक आहे। ते 600 रुपये जो की ऑप्शन क्रमांक 1 तुमचा तिथे मेंटेन होत आहे। क्लिअर, ओके। दे क्वेश्चन सोडा। 60 लिटर दुधात मलईचे प्रमाण, आता बघा 60 लिटर दुधात मलईचे प्रमाण 15% म्हणतात। 15% म्हटलं तर देन इथं तुमचा 20 दुने 60 आणि 20 पंच 100। देन इथे काय होतं 5 × 5 = 15 म्हणजे 6 लिटर आहे। किती 6 लिटर। देन 6 आहे का, सॉरी 20 × 6 नाही तर 9 लिटर, 3 × 9 अशा पद्धतीने। देन त्याच्यात 40 लिटर दुधात 40 लिटर दुधात किती टक्के 8%। 20 दुने 40 20 पंच 100 म्हणजे 8 दुने 16 16 भागीला 5 म्हटलं तर 5 × 15 आणि राहिले 1 5 दुने 10 म्हणजे 3.2 लिटर। मग आता मला सांगा, लक्षात घ्या आता टोटल तुमचे एकूण लिटर किती होत आहे 100च होत आहे। कारण आता टोटल तुमचं जर म्हटलं तर इथं काय 100 होत आहे। आणि देन त्याच्यानंतर 9 अधिक तुमचं किती दोन्ही याच्यामध्ये एका याच्यात 9 आणि एका याच्यामध्ये किती येत आहे तुमचं 3.2 गुणीला किती होतं 100 100ला 100 गेट कॅन्सल म्हणजे काय होणार 12.2 एवढं तुमचं मलईचं प्रमाण आहे। आणि जो की ऑप्शन क्रमांक बी इज अ करेक्ट आन्सर, ओके। देन नेक्स्ट आता बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 17। क्वेश्चन नंबर 17 बघा, एका पुस्तकाची 1/3 पाने 1/3 पाने वाचन झाल्यानंतर मग त्याच्यानंतर 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक किती शिल्लक। तर मला सांगा यार, वाचलेली 1/3 म्हणजे 3 पैकी 1 भाग वाचला म्हणजे शिल्लक किती 3 + 1 म्हणजे 100। समजत आहे 3 + 1 2 म्हणजे 100। तर तुमचं एकूण म्हटलं 3 म्हणजे किती बे म्हणजे इथं किती वेळा 50 वेळा आणि x बरोबर किती होतं 3 × 5 म्हणजे 15 म्हटलं तर 150 त्या पानाच्या पुस्तकाला पाणी असतील। तर डायरेक्टली बघा पुन्हा हेच असं करण्यात काही अर्थ नाही आहे। x बरोबर काय होणार इथं करणार 2 गुणीला x बरोबर 100 गुणीला 3। एवढं काय ते शिकताना असते। आता पेपर देत आहे दन 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 इथला माहिती आहे ना यार, मेंटली प्रिपेअर व्हा। इथं काय होणार तुमचं देन हा जो तुमचा 2 आहे 2 तिकडे जाऊन भागाकार होत आहे। मग एवढं कशाला करायचा तिथल्या तिथं बघा 50 5 × 15 देन घेऊन देऊन मोकळा। देन त्याच्यानंतर ठोका त्याला पुढं बघा। नेक्स्ट त्यानंतरचा बघा आता MN NO आणि OP क्वेश्चन नंबर 18। क्वेश्चन 18 NO OP MN OP, ठीक आहे। जर यांचा रेशो बघितला 4:3 2:5 आपण व्यवस्थित 4:3 2:5 देन त्याच्यानंतर 1:3 जिथे जिथे मिसिंग टर्म आहे त्या पद्धतीने त्या जवळपास इथं 3 3 5 2 आणि देन त्याच्यानंतर इथलं काय 1 आणि 1। आता बघा लक्षात घ्या व्यवस्थित, इथं कॉमन काय इथं 2 आहे इथं 2 आहे इथं कॉमन नाही इथं 4 इथं कॉमन कोणीच नाही। तर डायरेक्टली इथं कॉमन जर कोणीच नाही आहे तर इथे आपण डायरेक्टली काही इथे करत नाही। देन यांचं उभ्यामध्ये गुणाकार 4 × 2 म्हणजे 8 आणि देन त्याच्यानंतर इथे किती 3 दुने 6 देन इथे किती रे 3 5 15 आणि देन इथे किती 15 × 45। मग आता तुम्हाला शेवटी काय विचारते तो महत्वाचा MP विचारताय। M आणि P M किती आहे तुमचं 8 आणि P किती आहे तुमची 45। बस एवढंच उत्तर आहे। पहिल्यांदा मला MP काढण्यासाठी डायरेक्टली तुम्हाला काय करावं लागेल
पूर्णच्या पूर्ण तुम्हाला काढावं लागतील, तेव्हाच तर तुमचं M&P या पद्धतीने त्याचा रेशो तिथे मेंटेन करता येणार आहेच. ओके. देन त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 19, क्वेश्चन 19. क्वेश्चन 19 मध्ये काय म्हणतंय बघा, 4x + 5y बरोबर 19. तर नंतर काय म्हणताय, तर आलेख काढण्यासाठी x = काय 1 ठेवा म्हणताय. x = 1 जर ठेवलं तर 4 × 1 + 5y बरोबर किती होतं 19. मग आता 4 × 1 = 4, 4 इकडे गेला तर काय होणार 5y बरोबर 19 + 4. जे y बरोबर काय होणार 19 - 4 म्हटलं किती 15, 15 भागीला तुमचा 5 म्हटलं उत्तर काय येतंय तुमचं 3, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. क्लिअर. मग ओके. देन व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब पण कराच. ओके. देन आता क्वेश्चन नंबर 20 बघा. क्वेश्चन नंबर 20 मध्ये काय म्हणताय, क्वेश्चन 20 20वा. तर यामध्ये बघा 7000 चौघांमध्ये, आता जेव्हा जेव्हा असं चौघांमध्ये वाटणी म्हणते गुणोत्तरांची बेरीज करून टाकायची. गुणोत्तरांची बेरीज काय आहे, वाटणी किती ना 2 अधिक 3 अधिक 4 अधिक काय ते तुमचं त्याच्यानंतर 5. ठीक आहे. आता कोणाचा वाटा विचारते, पहिल्या व्यक्तीचा, फर्स्ट. पहिल्या व्यक्तीचा गुणोत्तर किती आहे 2, त्याच्यानं गुणाकार करतो म्हणजे 7000 भागीला किती होतं 14 गुणिले किती 2, 2 न भाग दिलं 7 म्हटलं तर किती डायरेक्टली 7 × 7 म्हणजे 1000 असं तुमचं उत्तर येणार आहे, जो की ऑप्शन क्रमांक डी तुमचं उत्तर येणार आहे. क्लिअर. या पद्धतीने म्हणजे अगोदरचे थोडं लेंदी होते, परंतु नंतरचे उत्तर विदिन सेकंद उत्तर तुमचे निघण्यासारखे आहे. फक्त कॅल्क्युलेशन लेवल वाढवा. त्यानंतरचं बघा दशदश 8.5 दराने एका रकमेचे 5 महिन्यात 255 रुपये व्याज मिळाले तर व्याजी लावलेली रक्कम किती. आता रक्कम म्हणजे तुम्हाला मुद्दल विचारताय. तर बघा आता क्वेश्चन नंबर 21 21 क्वेश्चन नंबर 21 मध्ये काय म्हणते 8.5 दराने. आता मग पी प्रिन्सिपल काढा दराने 8.5 म्हणजे काय होतं I = P/NR/100 म्हटलं तर काय प्रिन्सिपल दर आणि वर्ष भागिले तुमचं सरळ व्याज कितीचं भेटतंय 255 रुपये. दे 8.5 दराने पी आपल्याला काढा 8.5 दराने गुणिले रेट किती आहे, रेट झाला हा किती नंबर ऑफ इयर 5 महिने. महिन्याचा कन्वर्जन आपण वर्षात करणार 100 तर राहणार गुणिले भागीला काय करणार 12 करणार. ठीक आहे. देन मग या पद्धतीने जर विचार जर केला तर लक्षात घ्या इथे 255 गुणिला काय होणार 100 गुणिला 12 आणि भागीला काय होणार = पी इकडे ना भागीला काय होणार 8.5 गुणिला 5. ठीक आहे. देन मग आता इथे जर विचार जर केलो आपण तर 5चा भाग इथे जाते 5 × 5 = 25 आणि देन त्याच्यानंतर इथे काय राहणार 5 × 1 = 5. देन मग आता मला सांगा देन आता इथला एक पॉइंट उडवला तर इथं एक पॉइंट देऊ मग 51 गुणिला काय होणार 1000 गुणिला काय होतं 12 पॉइंट उडवला म्हणून देन त्याच्यानंतर इथे 85. मग आता 17 × 5 = 85 आणि 17 × 3 = 51. ठीक आहे. देन मग जर इथे जर भाग जर दिला तर किती 5 × 2 = 10 म्हणजे 200. देन मग आता इथे सांगा 5 × 72 आणि वरचे 2 शून्य यांचा सर्वांतर 3 × 2 = 6 6 गुणिला 12 12 × 72 म्हणजे असं 72 आणि वरचे 2 शून्य म्हणजेच ऑप्शन कोणता येणार सांगा बरं 72 म्हटल्यानंतर ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. देन त्यानंतरचा बघा आता पुढचं क्वेश्चन नंबर 22 क्वेश्चन 22 मध्ये बघा 1/216 चा पॉवर
-2/3 प्लस 1/256 -3/4 प्लस 1/243 त्याचा पॉवर -1/5. तर तुम्हाला फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस असं म्हणताय. हा जरा थोडा हटके क्वेश्चन आहे. स्टार मार्क तुम्हाला इथे बरोबर एक मुद्दा लक्षात येणे आवश्यक आहे. आपण बॅचमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या इथे की तुमचं जेव्हा जेव्हा इथं मायनस पॉवरमध्ये मायनस असेल तेव्हा एक काम करायचा, त्या मायनसला चेंज करायचा आणि देन त्याच्यानंतर याला पलटवून टाकायचा. सारखंच होते. तर मला सांगा इथे तो रूलच आहे अपूर्णांकाचा किंवा घातांकाचा. मग 216 याला पलटवलं तर याचा मायनस गेट कॅन्सल 2/, देन त्याच्यानंतर याला पलटवून टाका 256 त्याचा 3/4 मायनसचा गेट कॅन्सल होणार. इथे 243चा पॉवर का होणार 1/5. बस. मला सांगा 216 कोणाचा क्यूब आहे. इथं 3 आहे तर 3 आपण 6चा घन म्हटलं तर याचा पॉवरचा पॉवर देणार अधिक इथे काय राहणार हा 256. आता इथे खाली 4 आहे तर 4चाच पॉवर 4 जर केलं तर 256 येते. तुम्ही आता तिथे जरा कॅल्क्युलेशन असण्यावर 343 3चा पॉवर जर 5 जर केलं तर आपल्याला 1/5 म्हणजे 3चा पॉवर 5 म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले असं केलं तर तुमचा 243 येणार. मला सांगा इंडायसिस ला का म्हणते 3 गेट कॅन्सल 4 गेट कॅन्सल कारण याचा गुणाकार होते 5. मग आता सांगा 6चा वर्ग राहिला इथे अधिक काय राहिला 4चा घन राहिला आणि देन त्याच्यानंतर 3चा पॉवर 1 राहिला. 6चा वर्ग म्हणजे किती होतं तुमचं 36 आणि देन त्याच्यानंतर इथं 4चा घन म्हणजे 64 अधिक 3 मतलब टोटल किती होतं तुमचं 103. या सर्वांचा टोटल किती 103. म्हणून तुमचं उत्तर काय येणार ऑप्शन क्रमांक कोणता येईल ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. ओके. देन हा होता क्वेश्चन नंबर 22. देन त्यानंतरचं बघा आता क्वेश्चन नंबर 24. आता हा सोपा आहे क्वेश्चन नंबर 24. तर तुमच्या लक्षात असणे आवश्यक आहे. बघा आता क्वेश्चन नंबर 24 मध्ये काय म्हणताय 1/11 1/8 1/13 1/5. तर बघा आता जेव्हा जेव्हा अंश समान असते तेव्हा तुमचं काय होणार लक्षात घ्या. जेव्हा अंश समान असताना ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान परंतु अंश समान असताना ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. म्हणजे यांच्यापैकी छेद लहान कुठे आहे तुमचा 1/5 हाच तुमचा सर्वात मोठा राहणार आहे. समजत आहे का. ज्याचा अंश समानाचा छेद लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा अशा पद्धतीने मेंटेन होत आहे. क्लिअर. मग समजलं या पद्धतीने. तुम्हाला गणित या विषयाबद्दल तुम्हाला जर भीती वाटत असेल किंवा याचा अजून परफेक्शन आणायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली आपल्याला कॉन्टॅक्ट साधू शकता. आपला नंबर 8928696835 हे आपण बोर्डवर लिहून देतो 8928696835 किंवा खाली स्क्रोल होत आहे तिथे सुद्धा नंबर तुम्हाला तिथे मिळून जाईल आणि देन तुम्ही बॅच जॉईन करू शकता. ऑफलाईन बॅचसाठी गडचिरोली इथे तुम्हाला येणे आहे आणि देन त्याच्यानंतर तिथे बॅच जॉईन करा. लगेच आता 2-3 दिवसा आधीच एक बॅचचं इनॉग्रेशन झालेलं आहे. मग डेफिनेटली त्याचा फायदा घेऊ शकता. ठीक आहे. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर बघा आता क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन 25 मध्ये काय म्हणताय 25 75 100 यांची लसावी किती. लसावी काढण्यासाठी तुम्हाला एक मेथड डायरेक्टली एकतर मोठी संख्या घेऊन त्या पद्धतीने. पण लक्षात घ्या 25चं इथं मल्टिपल आहे. 25ला जर आपण बाहेर काढलं मसाल म्हणजे 1 3 आणि देन त्याच्यानंतर 4. मग आता देन त्याच्यानंतर इथे तुमची सहमूळ संख्या आहे म्हणजे 1 3 4
3 चो 12 म्हटलं तर उत्तर काय येणार 25 गुणिले 12 म्हटलं तर काय होतंय तुमचं देन त्याच्यानंतर 300 म्हणजे त्यांची लसावी किती येणार 300 असं डायरेक्टली उत्तर तुम्हाला काढणे आवश्यक आहे देन म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर ओके देन नेक्स्ट आता बघा क्वेश्चन नंबर डायरेक्टली क्वेश्चन नंबर बघा 28 क्वेश्चन 28 मध्ये जर आपण बघितलं तर बघा क्वेश्चन 28 यामध्ये बघा रामभाऊने उद्योगधंद्यासाठी 2,50,000 रुपये 10% दराने 3 वर्षासाठी चक्रवाढ व्याज घेतले तर त्यांनी तीच रक्कम सरळ व्याजाने घेतली असती तर किती रुपयांची बचत झाली असती। आता चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज लागणे। आता बघा तुम्हाला एक ट्री डायग्राम यानुसार आपण एक याचं उत्तर बघू कारण ट्रॅडिशनल मेथडनं जर आपण गेलो तर जरा वेळ लागणार आपल्याला एक शॉर्ट ट्रिकने त्या पद्धतीने जायचं आहे। तर लक्षात घ्या 2.5 लाख आहे 2.5 लाख रुपये आहे ठीक आहे 2.5 लाख रुपयावर पहिल्यांदा काय होतं 10% पहिल्या वर्षात 10% तुमचा दर आहे तर 0,000 गेट कॅन्सल म्हणजे उत्तर काय राहणार तुमचं 25,000। मग आता त्याच 25,000चे किती पुन्हा टक्के 3 वर्ष काढत आहे ना म्हणून पुन्हा 10% विचार जर का 0,000 म्हणजे उत्तर काय राहणार 2500 येणाऱ्या 2500 वर पुन्हा किती टक्के 10% म्हटलं तर 100 0,000 गेट कॅन्सल म्हणजे 250। मग प्रत्येक याला बघा लक्षात घ्या इथं एक ट्रिक आहे पहिल्या वर्षाला आपण 3 ने गुणणे आणि दुसऱ्या वर्षाला 3 ने आणि तिसऱ्या वर्षाला 1 ने गुणणे आणि जो काही फरक जाणवतो माहिती आहे का पहिल्या वर्षाचा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट म्हणजेच काय होणार SI आणि कंपाऊंड इंटरेस्ट CI दोन्ही तुमचे सारखे असते। व्याजावर व्याज केव्हापासून लागते दुसऱ्या वर्षापासून मग फरक कितीचा जाणवत आहे किती कमी जास्त झाले असते तर दुसरा आणि तिसरा वर्षाचा झाला असता म्हणजे ऍक्च्युअली तुमचं काय होणार तुमचं सांगा बरं 2500 गुणिले 3 आणि अधिक काय 250 गुणिले 1 एवढाच तर फरक जाणवला असता। एवढा फरक म्हटलं तर सांगा आता किती होत आहे 25 गुणिले 3 म्हणजे 75 आणि 00 अधिक काय होत आहे 250 म्हणजे यांचे जर बेरीज जर केलं तर 0 देन 5 देन 7 देन त्याच्यानंतर इथे 7 म्हणजे 7,750 एवढे रुपये परंतु तुमच्या ऑप्शन मध्ये असा एकही ऑप्शन नाही आहे आणि सर्व ऑप्शन मध्ये तुमचा पॉइंट वगैरे तिथे मेंटेन आहे पॉइंट वगैरे मेंटेन आहे तर लक्षात घ्या तुम्हाला इथे ट्रॅप केलेला आहे समजत आहे का जेवणाचा ताट वाढलेला आहे परंतु आपण खाऊ शकत नाही अशातली कंडिशन आहे। तर आता बघा लक्षात घ्या व्यवस्थित आपल्याला सुद्धा काहीतरी वेगळा कंडिशन तिथे अप्लाय त्या कंडिशनला जुमानून आपण पुढच्या या पद्धतीने विचार करू। तर लक्षात घ्या जर सपोज आपण 2 स्थानं जर वाढवले इकडे जर सरकवले की 77.50 जर लिहिला आणि पॉवर मध्ये 2 जर लिहिला म्हणजे याचा अर्थ 100 न गुणणे 10चा वर्ग म्हणजे 100 न गुणले 2 स्थानं इकडे सरकणारच आहे म्हणजे याचा अर्थ म्हणजे असं खाणे घुमवून खाणे एकच आहे तर तुम्हाला डायरेक्टली न खाता काय करावं लागत आहे असं घुमवून तुम्हाला पुन्हा खावं लागत आहे क्लिअर। मग ह्या पद्धतीने असेल तर म्हणून लक्षात ठेवा मग याचं उत्तर आणि याच्यापेक्षा तुम्हाला शॉर्ट या पद्धतीने उत्तर काढता येणार नाही हे आपण बॅच मध्ये व्यवस्थितरित्या कव्हर केलेलं आहे तुमचा रिव्हिजन सेशन आहे म्हणून तुम्हाला याच पद्धतीने सांगत आहे तुमचा मेथड तुम्हाला माहिती असेल तर दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता परंतु हे समजून घ्या हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे कारण आता स्पर्धेचं युग आहे तुम्हाला टाइम कमी क्वेश्चन जरा डिफिकल्ट असाच मेंटेन होणार आहे त्याच्यामुळे तुमची लेवल सुद्धा तुफान लेवलची प्रॅक्टिस पाहिजे तर लक्षात ठेवा ओके देन या पद्धतीने आपण पूर्ण अंकगणिताचे क्वेश्चन होते ते कव्हर केलेले आहेत। हा आपला पार्ट 1 इथेच आज आपण थांबूया आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि इतर मित्रांपर्यंत शेअर नक्कीच करा ठीक आहे। भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये नव्या उत्साहाने थँक्यू।